देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना बोलताना म्हटलंय की सोनं 1 वर्ष खरेदी करू नका आणि त्याच पार्श्वभूमीवर महिलांना काय वाटतं, ज्या महिला सोनं खरेदी करण्यासाठी आल्या त्या महिलांसोबत मी आत्ता बोलणार आहोत। कसं पाहता ताई, ज्या पद्धतीनं देशातील जनतेला आवाहन करताना नरेंद्र मोदींनी म्हटलंय की 1 वर्ष जे आहे ते सोनं खरेदी करू नका, विदेशात फिरायला जाऊ नका किंवा मग खाद्यतेल देखील कमी वापरवा, अशा पद्धतीचं आवाहन मोदींनी केलं आहे। एक महिला म्हणून कसं पाहता मोदींच्या या आव्हानाकडे? नाही, मोदींनी जे बोललेलं आहे ते योग्यच बोललेलं आहे, पण कसं आहे लग्नासराईत तर सोनं घेणं आवश्यकच आहे। सोनं तर महिलांचं कसं आहे बचतीचा भाग आहे तो, तर सोनं आवश्यक आहे, पण सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत की महिलांनी काय करावं हेही समजून नाही राहिलं। पण सोन्यांचं असं आहे की आपली ते एक बचत राहते आणि मोदीजी म्हणतात की आता सोनं खरेदी करायचं नाही, मग याच्यावर ऑप्शन काय आहे मोदीजींनाच विचारावं लागेल आपल्याला। आणि तेलाचे भाव म्हणतात, तर तेलाचे भाव आता तेलच नाही मिळालं तर मग आपण जेवायचं काय, करायचं काय, मग भाजी कशाची करायची, महिलांना किती प्रश्न आहे, विदाऊट तेलाचं आपण काय करणार आहे। आता त्याच्यावर तरी मोदीजींनी थोडा विचार करून म्हणायला पाहिजे। 1 वर्ष तेल नाही वापरलं म्हणजे मग काय करायचं, आमचाही प्रश्न आहे मोदीजींना। मग आता आयात शुल्क वाढवलेलं आणि त्यामुळे आज सोन्याचे दर जर पाहता पण 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढलेले आहेत, काय सांगणार? नाही, भाव तर म्हणजे खूपच वाढलेले आहेत, पण एवढे भाव वाढायला नाही पाहिजे, थोडा तरी दर त्यांनी कमी करायला पाहिजे, आम्हाला तरी असं वाटतं। 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं म्हणणं कितपत योग्य वाटतं? नाही, मला तरी योग्य नाही वाटत कारण योग्य म्हणजे कसं आहे, लग्न तर करावंच लागणार आहे सगळ्यांना, लग्नाचं सीझन आहे आणि सोनं तर प्रत्येकांना करावंच लागणार आहे। 10 ग्रॅम म्हणा 20 ग्रॅम म्हणा करावंच लागणार आहे, त्याला काही ऑप्शन नाही मला असं वाटतं। आणखी काही महिला आहे ताई, काय सांगणार, काय वाटते तुम्हाला की खरेदी करू नका म्हटलंय मोदींनी 1 वर्ष सोनं? नाही, खरेदी होणारच आहे, कारण की लग्न आहे ना, आता लग्नाचा सीझन असल्यामुळे खरेदी करावीच लागणार आहे। मोदीजी कितीही म्हणणार की खरेदी करू नका, पण ज्यांना गरज आहे त्यांना खरेदी करावीच लागणार आहे। काही महिलांचं म्हणणं पडलं की लग्नामध्ये दागिने द्यावंच लागतं, नाही दिले तर परंपरा मोडल्यासारखं होतं, त्यामुळे कुटुंबात कलह देखील निर्माण होऊ शकतं, कसं? हे एकदम बरोबर आहे। प्रत्येक आईवडिलाला वाटते आपल्या मुलीला काहीतरी द्यायलाच पाहिजे, आणि आज तो एक याचा पण प्रश्न झालेला आहे, प्रतिष्ठेचा पण प्रश्न आहे, आणि आपल्या मुलीला पण पुढे जाऊन काही त्रास नको व्हायला, आणि स्त्रीधन म्हणून सोन्याकडे बघितलं जातं, त्याच्यासाठी सोनं हे आवश्यक आहेच मुलीला देणं। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, काय सांगणार तुम्ही? मोदींनी म्हटलं आहे की सोनं सध्या खरेदी करू नका 1 वर्ष, कसं पाहता? देशाचे पंतप्रधान आहे, सगळ्यांना सांभाळून राहिले, तर त्यांनी काहीतरी विचार करूनच असं बोलले असतील। ठीक आहे, सोनं जरुरी आहे, कारण आपण भारतीय लोक आहोत, सोन्याची चिडिया होतो आपण, पण जर अशी वेळ आपल्यावर आली घरात तर आपण जे जरुरी नाही आहे त्याला थोडं बाजूला ठेवतो आणि जे जरुरी आहे ते करतो। तर जर देशाचा पंतप्रधान असं काही बोलत आहे तर मला वाटते ते बरोबर आहे। थोड्या वेळासाठी सांगितलं ना, जेवढी गरज आहे तेवढी करा, नंतर ती वेळ निघून जाईल तर तुम्हाला मिळेल सोनं। पण अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला काही गोष्टी दूर ठेवाव्या लागतात आणि ज्या जरुरी आहे त्या कराव्या लागतात। पंतप्रधान मोदींसोबत मी पूर्ण आहे, कारण मी RSSचं पण काम करते, आणि आज संघटित होणं किती आवश्यक आहे। महिला म्हणून काय? महिला म्हणून ठीक आहे, आज माझं लग्न नाही आहे, दुसऱ्यांचं लग्न आहे, त्यांनी गरजापुरतं करावं, ज्यांना गरज आहे त्यांनी करावं, पण सगळ्यांनाच आज गरज नाही आहे आज दुसऱ्या गोष्टीची। आणि राहिला प्रश्न तुम्ही विचारला की तेलाचा, खाद्यतेलाचा, आधीची जी पिढी त्यांच्याशी बोला ना, जास्त मागे नाही, माझ्या वडिलांसोबतच ते म्हणायचे आम्हाला तेल नाही मिळायचं, पण त्यांची ताकद बघा आणि आजच्या पिढीची ताकद बघा ना, तुम्ही तळून खाता, पण तेल ऑइली आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही। मोदींनी हे नाही म्हटलं आहे की तुम्ही तेल खाणंच बंद करा आणि तुमचं स्वयंपाक भाजीला तेलच नका घेऊ, भाजीला जेवढं तेल पाहिजे आपल्या देशात आहे, एवढे गरीब नाही आहोत आपण, पण जे आपण तळून खातो जास्त ते बाहेर, जसं म्हटलं ना ते रुबिका लिया त्यांनी पण म्हटलं आहे, ती न्यूज अँकर आहे, की रोज भाजीपोळी तुम्ही खाणार पण तुम्ही रोज आईस्क्रीम नाही खात ना, तुम्हाला आईस्क्रीमची चाहत 1 दिवस किंवा 2 दिवस खावंसं वाटते, ती फक्त तुमची हे आहे, पण तुमची शरीराची गरज नाही आहे ती। आज एकदम पॉईंट टू पॉईंट बोलण्याची गरज आहे की मोदींनी म्हटलं आणि मोदी असा, अरे तू ते काय करताय देशासाठी, थोडं विचार करा। तुम्हाला भाजीला तुमचं शरीर योग्य राहील एवढं तेल तुम्हाला कधीच कमी नाही पडणार आहे, आपल्या देशात स्वयंपूर्ण होता आहे आणि राहणार आपला देश, फक्त ती जास्तीचं आहे। आज ती वेळ पडली आहे। माझ्या आईशी मी बोलली आहे, ती जेव्हा माझ्या एवढी होती ती म्हणे की आपल्या देशावर तेव्हा संकट आलं होतं, इंदिरा गांधींनी अमेरिकेतून जे सुअरला खाऊ घालतात ना तो गहू आणला होता, ते त्यांनी खाल्लं आहे, वेळ तेव्हाही देशावर आली होती।
अशा परिस्थिती बदलत राहतात, त्याच्यानुसार आपण आपल्या घरचे निर्णय घेतो. हा तर देशाचा निर्णय आहे. तुम्ही मोठा प्रश्न. काय वाटते मोदींजींनी म्हटलं की सोनं घेऊ नका, त्यावर महिला म्हणून काय वाटते, योग्य की अयोग्य? एखाद्या गोष्टीला एकदम पूर्ण योग्य आणि पूर्ण योग्य असं म्हणू नाही शकत. एवढंच आहे की आता जसं मला एवढी गरज नाही तर मी घ्यायचं प्रश्नच येत नाही. ज्यांना फारच गरज आहे, ज्यांच्याकडे लग्न आहे ते घेतील. फारच गरजेच्या गोष्टी सगळे 140 करोड लोकांनाही की आज सोनं नाही घेतलं म्हणजे ते जगू शकणार नाही असं नाही आहे. त्यातले काहीच लोक असतील त्यांचे लग्न असतील त्यांनी घ्या. ज्यांना नाही आहे ते कशाला विनाकारण जास्तीचं बोलू नाही करतात. थोडंसं आपणही आपल्या घरी जर कुठे कमी पडलं तर तिथे आपणही आपले निर्णय घेतो. तर हे तर 140 करोड लोकांचं घर सांभाळत आहे मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की 1 वर्ष तरी सोनं खरेदी करू नका. तुम्ही महिला आहात, नेहमी अनेक महिला सोन्याचा वापर करतात, सोन्याचे दागिने करत असतात. आता तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये आल्यात, सोनं खरेदी करायला आलात. हाँ सोना लेने आई हूँ. काय वाटते मोदीजींनी ज्या पद्धतीने म्हटलं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, काय वाटते अशा आव्हानाबद्दल कसं पाहता? मेरे को ऐसा लगता कि ऐसा करने के बाद लोग और ज़्यादा गर्दी करेंगे, क्योंकि उनमें ऐसा लगेगा कि मोदी जी शायद और बढ़ा ना दे रेट्स. इसलिए आज तो मेरे को आने के बाद ऐसा लग रहा है कि लोग ज़्यादा टूट रहे हैं सोना लेने के लिए, क्योंकि लेडीज़ लोग बिना सोना लिए रह नहीं सकती. उनके पास जितना भी खुद की जमा पूंजी है तो उनको ऐसा लगता है हमने ले लेना चाहिए. तो मोदी जी ने करने के बाद मुझे लगता है कि ज़्यादा गर्दी बढ़ेंगी और लोग ज़्यादा और खरीदी करेंगे. महिलाओं में डर है कहीं भाव तो नहीं बढ़ जाए. हाँ, बस उसी के डर से कि स्टैम्प ड्यूटी, उनको भले ही समझे ना समझे कि स्टैम्प ड्यूटी क्या होती है, पर उनको लगता है कि हमारा उतने पैसे में ज़्यादा से ज़्यादा आ जाए अभी, इसलिए वो लोग ज़्यादा खरीदी करेंगे. अभी सोना खरीदने आए थे, हाँ, कितना किया? मैंने रिंग ली है बेटी की. भाव भी बढ़े, 8,000 10,000 रुपए बढ़े एक रात में. हाँ, वो पता है, वो मेरा भी वही डर था, इसलिए मैं आई हूँ लेने. मोदी जी ने ये ऐलान किया, अच्छा या बुरा है? जैसे लेडीज़ के हिसाब से तो बुरा ही है, भले ही जेंट्स लोग खुश हो जाए कि अब हमारे पत्नियाँ पैसे नहीं खर्चा करेंगी. तो किससे बात हुई थी? हाँ, अभी तो पता नहीं है उनको, शाम तक पता चल जाएगा. आपण बघू शकतो सोन्याच्या दुकानामध्ये या महिला खरेदी करण्यासाठी आल्या. तर त्यांचं म्हणणं आहे की मोदींनी ज्या पद्धतीनं सांगितलं की सोनं खरेदी करू नका, त्यामुळं महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोनं महाग होणार कारण त्यामुळं महिला सोनं खरेदी करण्यासाठी येत असल्याचं महिलांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.